उपकारासाठी काय आले घर जेव्हा आणि आपण सगळे उपकारासाठी आले घर जेव्हा संत महात्मा काय हो तुम्ही कोणत्याही संतांचं जीवन बघा त्यांचं जीवन किती स्वच्छ प्रांत निर्मळ आणि जन्मताच त्यांच्या ठिकाणी पाप पुण्य नाही ना पण तरी पण आली कशासाठी आले आपल्यावर उपकार करण्यासाठी काय उपकार केला त्यांनी आपल्याला माणसं म्हणून जगायचं शिकवलं परमार्थाचे संस्कार दिले कुठंतरी या ठिकाणी ही ऋषी मुलींची परंपरा असते त्याचं दिव्य ज्योत आपल्या हातामध्ये दिली की ज्या दिव्य ज्योतीच्या प्रकाशामध्ये आपला आपण प्रपंच चांगला करू शकतो सात्विक जीवन जगू शकतो अशासाठी हे संत महात्मे आले महाराज साधू संतांचं नियमन हे फक्त परोपकारासाठीच असतं परोपकाराय वहन्ति नद्याः परोपकाराय दुहन्ति गावाः परोपकाराय सतां विभूतयः संत महात्मे हे परोपकारासाठी आणि घरच्या वैकुंठी येते उपकारासाठी जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कर्तव्य परोपकारी दुसऱ्यावर उपकार परोपकार म्हणजे दुसऱ्याचं कल्याण व्हावं ही अंतःकरणामध्ये भावना ठेवून त्यांचं दिनचर्या आणि जीवन जगेल असतं असे संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये येत असतात आल्यानंतर काय होतं मला असं जीवन जगतात की त्यांच्या जगण्याने या मृत्यूलोकामध्ये सर्वोच्च पद असणारं जी धन्यता आहे ना ती धन्यता त्यांच्या ठिकाणी राहते मग धन्यता का राहते त्याचे वेगवेगळे अवच्छेदक शास्त्राने आपल्याला सांगितले संतांच्या ठिकाणी धन्यता राहते मला पुणेश्वरामध्ये असं वर्णन आलेले की ज्याने आत्मस्वरूपाला जाणलं आत्मानं चेद्विजानीयात् अयम् अस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामय शरीरम अनुसंजरे हे तृप्तिदीप नावाचे प्रकरण आहे पंचदशीमध्ये त्या शेवटी त्या विचाराने सांगितले की तो संत महात्मा स्वतःच्याच मुखाने स्वतःला धन्यता घेत असतो का तर त्याचं जीवनच तसं धन्य असतं धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्व माध्य संपन्न माझं जीवन धन्य झालं का झालं धन्य महाराज माझ्या जीवनातलं कर्तव्य संपलं का झालं धन्य तर माझ्या जीवनातलं प्राप्तव्य संपलं ज्याच्या जीवनातलं कर्तव्य आणि प्राप्तव्य संपलेलं असतं त्याच्या जीवनामध्ये तृप्ती प्राप्त होत असते आणि ज्याला तृप्ती प्राप्त झाली त्याचं जीवन धन्य होत असतं विठाला संसारामध्ये पण तृप्ती महाराज काय कधीतरी संसारामध्ये जीवन जगताना असं वाटतं की महाराज तृप्त झालं असं वाटतं का नाही कधीतरी असं वाटतं ना ती पण तृप्ती आणि संत महात्म्याला प्राप्त झालेली पण तृप्ती तृप्तीचा जर विचार केला शास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं ना तृप्ती दोन प्रकारची एक तृप्ती कसाही एक सावंकुशा तृप्ती आणि एक निरंकुशा तृप्ती दोन प्रकारची जी तृप्ती आहे ना निवडले मनात घेऊन ही दोन प्रकारची त्यातली जी सावंकुशा तृप्ती संसारामध्ये कधी कधी धन्य वाटतं का नाही हे जे वाटतं ना महाराज ती खरी तृप्ती नाही त्याला सावंकुशा तृप्ती म्हणतात विषयातून प्राप्त होणार विषयातून प्राप्त झालेली तृप्ती तुला सावंकुशा विषयी ही तृप्ती ही सावंकुशा म्हणजे तिला अंकुश आहे ती तृप्ती वाटल्यानंतर त्याच्यात मनुष्य कधी तृप्त होत नाही ती तृप्ती दुसऱ्या तृप्तीला जन्म देत असते म्हणजे पुन्हा आणखी काहीतरी वेगळं भेटावं असं वाटत असतं म्हणून ती खरी तृप्ती ठरू शकत नाही खरी तृप्ती जी संतांना भेटली ती तृप्ती असते ती तृप्ती भेटण्यासाठी फार मोठी साधना करावी लागते महाराज पंचदशीमध्ये 300 श्लोक सांगितले किती एक तृप्तीपर्यंत तृप्तीचा ढेकर येण्यासाठी 300 श्लोकाचं चिंतन सांगितलं मला ते शिकण्यासाठी जवळपास तीन महिने तरी जातात चांगलं पांत शिकायचं असेल म्हणजे खरी तृप्ती भेटण्यासाठी फार मोठी साधना करावी लागते आणि एकदा का जीवनामध्ये तृप्ती भेटली की त्या पुरुषाचं जीवन धन्य असतं धन्य म्हणून तृप्ती भेटावी महाराज मी खरंच एका ठिकाणी एका गावामध्ये असा विषय आल्यानंतर मी तृप्ती दीपाचे खूप श्लोक सांगितले अमोल महाराज खूप सुंदर चिंतन मांडलं आणि तृप्ती भेटली पाहिजे मला तृप्ती भेटल्यानंतर जीवनात धन्यता येते साधू संत त्याची स्तुती करतात आणि एकदा मी ध्यानात ठेवतो कीर्तन झालं मला येऊन भेटलं आणि महाराज तुम्ही तृप्तीचं कीर्तनात लयच वर्णन केलं आणि म्हणून मी नाही शास्त्राने साधू संतांनी वर्णन केलं तेव्हा महाराज ज्याला तृप्ती भेटते त्याचं पण जीवन धन्य असतं तुम्ही हे पण बोलले मला आहेच तर मला महाराज मला पण खरंच धन्यता असं वाटतंय माझं जीवन धन्य मला कसं काय ते म्हणलं महाराज मला तृप्ती भेटली मला आश्चर्य लागलं आणि तृप्ती भेटणं सोपं नाही तृप्ती कोणाला भेटते का अरे तू खरंच धन्य तुझं दर्शन घेतलं ते मला दर्शन घेणार मला तृप्ती भेटली हा तृप्ती भेटली मला तृप्ती भेटण्यासाठी तू काय केलं काय असतं एक तर भक्ती करावी लागते
भक्ती जर आपण चांगली केली तर पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान व्हायला गेले. अरे भक्ती केली, भक्तीच्या मागं चाललं ना तृप्ती भेटते. त्याला म्हणतो काय भक्तीच्या मागं म्हणजे काय भक्तीसाठी काही प्रयत्न केले का, काय भक्तीच्या मागं चालला का? ते म्हणलं महाराज भक्तीच्या मागे 2 वर्ष फिरत होतो मी. तृप्ती भेटते सांगायचं तृप्ती भेटते म्हणतो. भक्ती केली नाही कसं काय तृप्ती म्हणा. भक्तीचं तर भक्ती म्हणतो भक्तीविषयी बोलू नका. म्हणून साधना केली असते, साधनेचा आश्रय घेतला असेल साधनेमुळे तुला तृप्ती भेटते. ते म्हणला असता महाराज साधनेचं कशाला साधना परत तुम्ही साधना चालू मला तृप्ती भेटली. मला आश्चर्य वाटलं तुला तृप्ती भेटली कशी नाही भेटली, काय केलं तू? मला काहीच केलं नाही. आई वडिलांना घेतलं मामाच्या घरी गेलो, मामाच्या पाया पडलं, मामाच्या मम्मीच्या समोर माझ्या आई वडिलांनी पदर पसरला तृप्ती द्या म्हणजे मामाने तृप्ती देऊन टाकली. मग माझ्या लक्षात आलं त्याच्या बायकोला ही तृप्ती नाही हो, ही तृप्ती नाही, नावाची तृप्ती नाही, जी संतांना प्राप्त झालेली जी वास्तव शास्त्राची तृप्ती ना ती तृप्ती भेटावी आणि जी तृप्ती प्राप्त करण्याचं जीवन साधू संतांचे शब्द सांगतो. आपलं जीवन जर कृतकृत्य आणि धन्यता करायची असं वाटत असेल ना तर आपल्या जीवनातलं कर्तव्य संपलं पाहिजे. आपलं जीवन जर धन्य करायचं असेल ना तर आपल्या जीवनातलं प्राप्तव्य संपलं पाहिजे. कर्तव्य आणि प्राप्तव्य, कर्तव्य म्हणजे क्रिया आणि प्राप्तव्य म्हणजे मिळवणं. आपल्याला काय मिळवायचं हे आपण विचार केला पाहिजे, काय करायचं याचा पण विचार केला पाहिजे. महाराज कर्तव्य कधी संपत नसते आणि प्राप्तव्य आपल्या जीवनात कधी संपत नाही. पण एकच साधन असं आहे, प्राप्तव्य जर परमात्मा ठेवला आणि त्या परमात्म्याची जर प्राप्त झाली की आपल्या जीवनात जगातलं काहीच मिळवायचं असेल तर ते आपलं प्राप्तव्य संपून जातं. आणि कर्तव्य तर परमात्मा मिळण्यासाठी जे करायचं असतं ते जर आपण केलं ना तर आपल्या जीवनातलं कर्तव्य संपतं. म्हणून आमच्या साधू संतांनी वेळोवेळी आपल्याला जागृती दिली. आमचे नाथ बाबा सांगतात तुम्ही कर्तव्य करायचं असेल तर हेच करा. नाथ बाबा सांगतात महाराज काय नाथ महाराजांचे नाथ बाबांचे उत्तर आहे करण येते हेच महाराज ना कृतक असा असणारा संसार. नाथ बाबा सांगतात करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. हे करू नका तुम्ही. कोणतं झनी म्हणजे कृतक, करणीचे म्हणजे करणारा आपल्याला निश्चय आणि दुःखाला कारण असणारा संसार त्याच्यामध्ये लागू नका. झनी करणीचे करू नका. काय करा तर करा रे बापांनो साधन हरीचे आणि देवाच्या प्राप्तीचं काहीतरी साधन करा. असं काही करा की ते केल्यामुळे जन नय जन्म यमाची यातना ऐशी साधना करा. अरे असं काहीतरी करा, इतकं गाफील राहू नका जेणेकरून आपल्याला परत यमदरबारात जायची पाळी येईल. असं काही वागू नका गड्या. असं काही करा, असं काही साधना करा. ऐशी साधना करा काही. आमचे तुकोबा सांगतात करणे तेची करा नरका अघोरा का जाता. तुम्हाला नरकाला चालले अघोर असं नरक तुम्हाला भाऊ आणि कशासाठी जाता हेच करा. काय करा तर दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते आपल्या करण्यामध्ये नारायण असावा, आपल्या क्रियेमध्ये कुठेतरी देवी देवता असाव्या, आपल्या करण्यामध्ये कुठेतरी नाम साधना असावी. हे जर केलं ना आपल्याला नरकाला जाण्याची पाळी येणार नाही. म्हणून सावध राहा. हे करा. हे केल्याने काय होतं देवाची प्राप्ती होते. देवाची प्राप्ती झाली की जीवन धन्य धन्य धन्यता येत असते. म्हणून धन्यता येण्यासाठी कृत्यता असावी लागते. आणि दुसरं एक आवश्यक काय आमच्या संतांच्या ठिकाणी त्यांनी देवाची प्राप्ती केलेली, त्यांनी साधनाही केलेली, त्यांच्या जीवनामध्ये कृतकृत्यता झालेली, त्यांचं जीवन तृप्त झालेलं आहे. असे असणारे संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये धन्यता आहे. तेवढ्याने धन्यता येते का? आमच्या सारख्याच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्या धन्यतेचा विचार करता येणार नाही. आमच्यासाठी काय आहे का तर तुकोबाला सांगतात तुम्हालाही धन्यता प्राप्त होऊ शकते. या संसारामध्ये ते माणसं धन्यतेला प्राप्त होतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये दया असते. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या Oh
कार्तिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावाणी मोठी तुका म्हणे वाव पोटे तरच तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की असं ज्याचं जीवन असतं त्यांना संत म्हणतात. काय असतात? दोन गोष्टी असतात. एक संतांचे लक्षण असतात आणि ते लक्षण घेऊन जर आपण एखाद्याला लावायला गेलो ना हे संत आहेत का तर असे संत कधी सापडत नसतात. ज्याचं जीवन धन्य आहे, ज्याच्या अंतःकरणात दया आहे, वाणीने मधुर बोलत राहतो, हे असं कधी नसतं. आणि शिकत असताना काही शास्त्रामध्ये असे प्रमाण सापडतात की काही जे संतांचे लक्षण जे सांगितलेत ना ते लक्षण संत सापडवण्यासाठी सांगितले गेले. आता धन्य ते संसारी, संसार म्हणजे ते प्रपंच क्षेत्र, हे जगत असा अर्थ घ्यायचा. संसार म्हणजे घर प्रपंच बायकामुळं असा अर्थ घ्यायचा. संसार म्हणजे संपूर्ण जगतामध्ये त्याला धन्यता येते कोणाला? ज्याच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण होते. तर दयाच्या बाबतीत जर आपण चिंतन केलं तर संतांच्या ठिकाणी तर दया राहतेच, पण ज्याच्या अंतःकरणामध्ये दया असते तो पण साधूच असतो. किती प्रमाण सांगू? दयेचं वर्णन करत असताना महाभारतामध्ये असं वर्णन आलेलं आहे. दया म्हणजे काय? तरे वाद बंधू वर्गे वाद मित्रे वाद ज्येष्ठरी तदा आपण वैरक्षितव्य दया ही एषा प्रकृतीतः. तुम्ही दया शब्द ऐकला खूप वेळा. दया शब्द ऐकला तुम्ही? दया शब्दाचा अर्थ काय? दया शब्द ऐकला का? दया 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 ऐकून पान किती ऐकले पण ऐका. दया शब्दाचा अर्थ महाभारताने सांगितला. परे म्हणजे दुसऱ्या जातीत नाही का, आपल्या जातीत नाही का असा विचार न करता, आपल्या पाहुण्यात नाही का, आपला मित्र आहे का, आपला द्वेष करणार आहे असा विचार न करता एखादा जर संकटामध्ये पडलेला आहे, आपल्या समोर तो संकट भोगतोय आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याचं आपल्या सामर्थ्य, अशा वेळेला तो जातीतला आहे का, नात्यातला आहे का, गोत्यातला आहे का, आपल्या परिसरातला आहे का, आपल्या गावाकडचा आहे का, मित्र आहे का, द्वेष असा विचार करायचा नाही. तो संकटातून बाहेर काढण्यासाठी ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती त्याला पाळायला लावते ना, त्या अंतःकरणाच्या वृत्तीला शास्त्रामध्ये दया म्हटलं. ती दया. आणि ह्या दयेचं वर्णन करत असताना ते दया म्हणजे नाथबाबा सांगतात की जेवी बाळक पडता संकटी नसावरत मावती देवी दीन देखोनी दृष्टीशी ज्याचे ती दया. आणि काय नाथबाबा सांगतात ऐसिया दयेचे ठाई जाण आपुले पारिखे कुशे कोण सो जाती विजाती रचन बसायाही पण धीर नाही. अरे एखादा बालक जर एखादा अग्नीकडे जात असेल, त्याची आई जर काहीतरी पसाऱ्यामध्ये काहीतरी सावर करत असेल तर अशा वेळेला ती आई विचार करते का आता एवढा पसारा आवडते, दोन हात पाय होते, थोडा मेकअप वगैरे करून मग त्याला मी उचलून घे असं करते का? न सावरत माय उठी ते सगळं फेकून देते आणि त्याच वेळेला त्या मोराला पकडते आणि अग्नीकडे चालला. त्याला कळत नाही अग्नी, पण त्याची आई त्याला पकडते. तसं जो ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीतून दुसऱ्याला सहकार्य करण्याची ज्याची वृत्ती असते ना तो दयावान पुरुष असतो. आणि असा दयावान आहे ना, आता बोलू का तुम्हाला, अशी सर्वाभूती दया आणि साधू म्हणावी ऐशी आहे. साधू साधू काय दुसरा नसतो, सगळ्या प्राणी मात्राविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये दया भाव आहे ना त्याला साधू म्हणतात. साधू हे शब्दाचे अर्थ. महाराज प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पण आहात, प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये दादा पण होते. माऊली दादा प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये केवढे साधू का तर सर्वभूती दया. त्याच्या सर्व काय असतं मला, दुसऱ्याचं रक्त सांडणारी माणसं आणि दुसऱ्याचं मांस खाणारी माणसं जीवनात कधीच सुखी होत नसतात. तेव्हाच वाक्य ध्यानात ठेवा, बाळानं बाबाच्या घरात दुसऱ्याचं आपल्यामुळे जर दुसऱ्याचं रक्त खाली मिळत असेल तर ते जीवन काय कामाचं. म्हणून दया धर्म का मूळ आहे. आपण धर्मी लोक आहोत. मला धर्माचं मूळ काय असतं तर दया आहे. दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान तुलसी दया न छोड़िए जब तक घट में प्राण. अरे प्राण जाण्याची वेळ आली. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला ते खावाच लागलं. ते म्हणजे काय, ते कोरोनाच्या काळात डॉक्टर सांगतात खावा डॉक्टर साहेब आमच्या वाढ वडिलापासून माळ आहे. मी जन्माला आलो तेव्हा 5व्या दिवशी जन्मलकीच आजीने माळ घातली, तुम्ही आम्हाला खावा लागत. डॉक्टरने सांगितलं नाही तुम्ही जर आता खाल्लं नाही ना तर तुम्हाला मरणच येईल. कोरोनातून बाहेर निघायचं असेल तर खावा लागेल. काही माणसं आहे डॉक्टर साहेबांचं पाय डॉक्टर साहेब असं बोलू नका, कोणत्याही गोळ्या सांगावं पण ते खायला सांगू नका. डॉक्टरने सांगितलं पर्यायच नाही. शास्त्रज्ञांचा सल्ला तुम्हाला जरी तुमचे प्राण वाचायचे असेल तरी खावा लागत. त्याने सांगितलं डॉक्टर साहेब माफ करा मी खाऊ शकत नाही. डॉक्टरने सांगितलं आमचं हात टेक आणि तुम्हाला वाचण्यासमोर त्याने डॉक्टरने सल्ला दिला असं करा तुमची माळ आहे ना तात्पुरती माळ काढून करा, एक औषध म्हणून खा. ते कोरोनाचा असतं का नाही कोरोना तुम्ही बाहेर परत मला घाल. डॉक्टरचा सल्ला किती चांगला हो काय करणार. डॉक्टरने सांगितलं औषध म्हणून खा. डॉक्टर लोक उच्च लेवल डॉक्टरने सांगितलं औषध म्हणून खा. त्या काळात बऱ्याच लोकांनी माळपासून आलेले माळकरी लोक त्यांनी औषध खाण्यासाठी माळ काढून ठेवली. औषध म्हणून खायचं. औषध किती दिवस खायचं असतो
रोग नसतं खायचं असतं, का रोग गेला तरी खातच राहायचं असतं. महाराज औषध म्हणून लोकांनी जे औषध खायला सुरू केले तेव्हापासून कोरोना गेला, त्याचा समस्या नाही झाली, अजूनही ते औषध खाते. काय जीवन आहे, याला काय दया म्हणते का? ठीक आहे, तुम्ही प्राण तुम्ही महत्वाचा ठेवला ना, औषधापुरतं खाल्लं, पण अजून औषध खाता तुम्ही. हे औषध तुम्ही आणखी खाता की ज्या औषधाने परत नरकाला जावं लागलं. पण दया दया करा, दया करा, सर्व भूती दया साधू म्हणावे ऐसिया. आमचे जगद्गुरु तुकोबारा इथं थांबले नाही. तुकोबारा सांगतात, महाराज घडेच्या उपकार भूतांची हे दया आणि आत्मस्थिती दया अंगी वसी. ज्याच्या अंतःकरणामध्ये सगळ्या प्राण्यावर दया करतो ना, दया, तर त्याला तुकोबारा म्हणतात आत्मवस्थिती दया अंगी वसी. हे शास्त्राचं प्रमाण. पण मग दयावंत तरी देवाची सारखी. शेवटचं बोलतो त्याच्या अंतःकरणात दया तो देवच होतो. जसे लोक देवाला हार घालतात तसे त्याच्या गळ्यात हात पडत असतात. दया करा, दया करा, आणि दया ज्याच्या अंतःकरणात तो साधू असतो. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे त्यांच्या अंतःकरणामध्ये दया. असं साधू वृत्तीचं जीवन आपण सर्वजण जगण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांच्या अंतःकरणामध्ये दयेचं जीवन, परोपकाराचं जीवन जगण्याची वृत्ती निर्माण हो, ही बाळनाथ बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. पवित्र दरबारामध्ये ही भगवत चिंतन सेवा करण्याच्या योगाला पाहता पाहता जवळपास 1:30 वाजले बस. आणि संपूर्ण सांगायला आपल्याला की तुम्ही आवरून घ्या. म्हणजे बापू मध्ये किंवा तिकडे करू ऐका. आम्हाला ही रजा देऊन सर्व त्याग करून आपल्या जीवनातला वेळ काढून आणि सकाळपासून झाकता येते. बरेच मंडळी आहे त्या वंदेवाडीतली, यांच्या नात्यातली, ते कायमच झाकतात. मंदिराच्या पायाभरणीपासून ते कलसापर्यंत ज्यांना ज्यांना काही कष्ट झाले असतील तर ते कष्ट भगवंतांनी त्यांना सहन करण्याची आणि त्या कष्टातून आनंदाची वृत्ती निर्माण करण्याची बुद्धी देऊन तो परमात्मा देतच असतो. भगवत चिंतनाचं कार्य आहे. खूप आनंद वाटला सर्वांच्या भीती केलेल्या. म्हणजे बाबा पण आम्हाला भेटली आणि बाबा